नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतात न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेचा निकाल लागून साधा 21 तारखेला निकाल लागला आणि त्यानंतर आता करमाळा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड ही उद्या सोमवारी होणार आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. करमाळा शहरात सध्या कोण कोणाची युती करणार अशी चर्चा केली जात आहे. करमाळा नगरपालिकेमध्ये भाजपचे 7, शिवसेनेचे 5 व करमाळा शहर विकास आघाडीचे 8 नगरसेवक विजयी झालेले आहेत. करमाळा शहर विकास आघाडी अर्थात सावंत गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील विजयी झालेले आहेत. त्यामुळं सावंत यांच्याकडं 8+1 नगरसेवक असणार आहेत. तर सावंत यांच्याकडे नेमकं उपनगराध्यक्ष पदासाठी किंवा बहुमत कोणाचं होणार याबाबत सध्या उत्सुकतेचा विषय बनलेला आहे. यामध्ये जगताप गटाची म्हणजे शिवसेनेची नेमकी काय भूमिका राहणार, भाजपची नेमकी काय भूमिका राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी काही नावं चर्चेत आहे. त्यामध्ये अतुल फंड यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यानंतर दीपक चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. गुलाब यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र यामध्ये नेमके कशा युत्या आघाड्या होणार त्यानुसार हे उपनगराध्यक्षपद कोणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी नुकतीच प्रशांत ढाळे यांची निवड झालेली आहे. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झालेली आहे. त्यांची देखील भूमिका यामध्ये महत्त्वाची राहणार आहे. याबाबत नेमकं काय होणार याबाबत मात्र अजूनही उघडपणे कोण बोलत नाहीये. मात्र उद्याच्याला पहिली सभा होणार आहे. नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यावेळी विषय समित्यांची देखील निवड होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे मुख्याधिकारी हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ही पहिली सभा होणार आहे. यामध्ये नेमक्या समित्या कोणाला दिल्या जाणार, उपनगराध्यक्षपदी कोण असणार, कोणाचं बहुमत होणार याबाबत चर्चा होणार आहे. त्यानुसार येथे विषय समित्या आणि उपनगराध्यक्षपद ठरणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उद्या ही निवड होणार आहे. त्यानुसार हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अंतर्गत खूप अशा चर्चा सुरू आहेत. बागल आणि जगताप हे देखील एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे. त्याशिवाय सावंत आणि जगताप हे देखील एकत्र येऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. भाजप आणि सावंत हे देखील एकत्र येऊ शकतात किंवा हे तिघही वेगवेगळे राहणार का याबाबत देखील तर्क बांधले जात आहेत. मात्र निवडणुकीत जगताप म्हणजे शिवसेनेचे 5 नगरसेवक विजयी झालेले होते. जगताप यांचा हा मोठा पराभव या निवडणुकीत झाला होता. त्यामुळे ते सत्तेत जातील का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत आणि पुन्हा जगताप नको म्हणून सावंत यांना या निवडणुकीत मतदारांनी विजय केलेलं होतं असा एक सूर आहे. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र येणं संयुक्तिक आहे का याबाबत देखील राजकीय वर्तुळात सध्या तर्कवितर्क बांधले जात आहेत. दुसरीकडं सावंत आणि भाजप यांनी एकत्र यायचं तर नेमकं यांच्यात वाटाघाटी कशी होणार हे देखील उत्सुकतेचा विषय आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचा विषय देखील यामध्ये चर्चेला जात असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच अडचण होत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र सावंत आणि भाजप वरिष्ठ पातळीवरून ह्या चर्चा घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं नेमकं वरिष्ठ नेते भाजपचे यामध्ये काय भूमिका घेतील हा उत्सुकतेचा विषय आहे. याशिवाय करमाळा तालुक्यातील भाजपची देखील यामध्ये भूमिका महत्त्वाची आहे. नेमकं कोण उपनगराध्यक्ष होणार हे पाहावं लागणार आहे. भाजपचे वरिष्ठ देखील उद्या येणार असल्याची चर्चा आहे. सावंत यांनी नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी तानाजी सावंत यांचीही भेट घेतली होती. यामध्ये
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील सावंत यांची भेट घेऊन करमाळा शहरातील विकासासाठी आम्ही बरोबर राहणार आहोत असं सांगितलेलं होतं. एकूणच उद्याच्याला नेमकं काय होणार याबाबत सर्व तर्कवितर्क बांधले जात आहेत. उद्याच्याला आपल्याला याबाबत समजणारच आहे. नेमकं तुम्हाला देखील याबाबत नेमकं काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप अशा हालचाली वाढलेल्या आहेत. गोपनीयता यामध्ये खूप असे बाळगले जात आहे. नेमकं काय होणार हे मात्र उद्याच्याला समजणार आहे. धन्यवाद.